नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विषयवरतीच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे आपलं लेक्चर 6वं। आपण बघतोय आधुनिक भारताचा इतिहास। चला तर मग सगळे रेडी का? तरतरीने बसले ना? हा, एकदम छान। हो, आपण बघतोय आता लॉर्ड कॅनिन। लॉर्ड कॅनिन बघण्याआधी मला थोडी कालची पार्श्वभूमी सांगा। काल काय काय बघितलं? लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ, एकदम छान। लॉर्ड डलहौसी बद्दल काही काही सांगता येईल का? एकदम छान। त्याला म्हणता आधुनिक भारताचा निर्माता। आधुनिक भारताचा जनक म्हटलं तर राजाराम मोहन रॉय। आधुनिक भारताचा जनक राजाराम मोहन रॉय, आधुनिक भारताचा निर्माता लॉर्ड डलहौसी। लॉर्ड डलहौसीला निर्माता याच्यामुळे मानतात कारण त्यांनी रेल्वे चालू केली, पोस्ट तिकीट चालू केले, परत तार सेवा चालू केली, इत्यादी इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी सुरू केल्या, निर्माण केल्या, म्हणून त्याला म्हणतात आधुनिक भारताचा निर्माता। एकदम छान। विद्युत धारेचा प्रभार करता पण असं म्हणता, एकदम छान। त्याने तार सेवा सुरू केली त्यामुळे त्याला म्हणता विद्युत धारेचा प्रभार करता। आयसीएस बोर्डाची देखील स्थापना केली। आयसीएस बोर्डाची स्थापना केली 1853 ला, पण आयसीएस बोर्डाला प्रत्यक्ष सुरुवात झाली 1855 ला। एकदम छान, म्हणजे कालची पार्श्वभूमी चांगली समजली। चला तर मग आता बघूया आपला पुढचा भाग, लॉर्ड कॅनिन। लॉर्ड कॅनिन, लॉर्ड कॅनिनचा कार्यकाळ आहे 1856 ते 1862। 1856 ते 1862 हा आहे कॅनिनचा कार्यकाळ। 24 जानेवारी 1857 ला लॉर्ड कॅनिनने मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले। लॉर्ड कॅनिनच्या काळामध्ये 24 जानेवारी 1857 ला मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली। काय झालं? विद्यापीठाची स्थापना झाली। एकदम छान। कॅनिनने खालसा धोरण रद्द केले। खालसा धोरण रद्द केले। काय केले? खालसा धोरण रद्द केले। एकदम छान। 1836 ला आपण काल बघितलं, 1836 ला लॉर्ड मॅकोले, लॉर्ड मॅकोले या एका हुशार व्यक्तीने आयपीसी ऍक्ट बनवला होता, इंडियन पिनल कोड। त्याचा फुल फॉर्म काय आहे? इंडियन पिनल कोड। हा कायदा बनवला होता 1836 मध्ये, पण या कायद्याला प्रत्यक्ष मान्यता भेटली 1860 मध्ये। लॉर्ड कॅनिनच्या काळामध्ये मान्यता कधी भेटली? 1860। आयपीसी कायदा कोणी बनवला? लॉर्ड मॅकोले। लॉर्ड मॅकोले यांनी 1836 मध्ये बनवला होता। आपण बघितलं होतं मागच्या 2 लेक्चर आधी का 1836 ला कार्यकाळ कोणाचा होता? 1835 ते 1836 चार्ल्स मॅटकॉफचा कार्यकाळ होता। चार्ल्स मॅटकॉफला आपण बोललो होतो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्दाता। वृत्तपत्रांवरील बंदी उठवली होती ना, त्यामुळे त्याला बोललो होतो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्दाता। त्याचा कार्यकाळ होता 1835 ते 1836। एकदम छान। तर आज आपण बघतोय लॉर्ड कॅनिन 1836 ला मॅकोलेने बनवलेला आयपीसी ऍक्ट याला प्रत्यक्ष मान्यता भेटली 1860 ला। 1861 ला लॉर्ड कॅनिनच्याच काळामध्ये कोणता कायदा झाला? काउन्सिल ऍक्ट कायदा झाला। काउन्सिल ऍक्ट, 2 काउन्सिल ऍक्ट आहे, 2 फॅक्टरी ऍक्ट आहे, ते आता पुढे येणार आहे, आपण हळूहळू बघू। एकदम छान। काउन्सिल ऍक्ट कधी लागू झाला? 1861। इतिहासातील सगळ्यात महत्वाच्या घटनांपैकी एक नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा प्रकाशित झाला। काय झाला? राणीचा जाहीरनामा। राणीचा जाहीरनामा म्हणजे राणीचा आदेश। भारतावर राज्य जरी ब्रिटिशांचं असलं तर ब्रिटिशांच्या वतीने एक राणी होती, इंग्लंडची राणी होती। इंग्लंडची राणी भारतावरची सत्ता सांभाळत होती। ब्रिटिशांना फक्त काम करण्यासाठी पाठवलं होतं। सत्ता कोणाच्या हातात होती? इंग्लंडच्या राणीच्या। इंग्लंडच्या राणीच्या। तर त्या इंग्लंडच्या राणीचा एक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला होता। कधी? 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा, राणीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। राणीचा जाहीरनामा म्हणजे त्या राणीचा ऑर्डर होता, त्या राणीचा ऑर्डर होता, त्या राणीचा ऑर्डर प्रकाशित करण्यात आला होता। बरोबर? कधी? 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। हा जाहीरनामा अलाहाबाद या ठिकाणी वाचून काढण्यात आला होता। कुठं? अलाहाबाद। अलाहाबाद या ठिकाणी हा जाहीरनामा वाचून काढण्यात आला होता। हा जाहीरनामा लिहिला होता लॉर्ड डर्बिन यांनी। कोणी? लॉर्ड डर्बिन। खूप महत्वाचा व्यक्ती बरं का, पेपरला प्रश्न विचारतात। लॉर्ड डर्बिनने राणीचा जाहीरनामा लिहिला, ते वाचण्याचं काम केलं लॉर्ड कॅनिनने।
कोणी केलं? हा, यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील मक्तेदारी संपुष्टात आली. ईस्ट इंडिया कंपनी जे भारतामध्ये काम करत होतं ना, तो काम करण्याचा अधिकार त्यांच्याकडून संपुष्टात आला. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता 1858च्या कायद्याने संपुष्टात आली. आता ईस्ट इंडिया कार्यरत न राहता डायरेक्ट इंग्लंडची राणी कार्यरत राहील. काय राहील? एकदम छान. याच कायद्याने 1858च्याच कायद्याने आता भारताचा गव्हर्नर जनरल पदाचं नाव बदलून टाकलं होतं. जो भारताचा गव्हर्नर जनरल होता ना, भारताचा गव्हर्नर जनरल पदाचं नाव आता व्हॉइसरॉय करण्यात आलं होतं. नाव काय केलं? व्हॉइसरॉय. द व्हॉइस ऑफ रॉय. द व्हॉइस ऑफ रॉय याचा अर्थ होता राजाचा आवाज किंवा राणीचा आवाज. द व्हॉइस ऑफ रॉय म्हणजे राजा किंवा राणीचा आवाज. म्हणजे आता व्हॉइसरॉय पद निर्माण केलं. त्यानुसार भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण बनला? लॉर्ड कॅनिंग. याच्यातून 2 प्रश्न निघता मित्रांनो. याच्यातून किती प्रश्न निघता? 2 प्रश्न. का मग आता प्रश्न निर्माण होतोय, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? याच्यापर्यंत येऊन त्या पदाचं नाव बदललंय. म्हणजे लॉर्ड कॅनिंग भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कारण त्याच्यापर्यंत त्या पदाचं नाव येऊन बदलून गेलं. भारताचा गव्हर्नर जनरल पदाचं नाव आता काय झालं? व्हॉइसरॉय. म्हणजे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय एकच गोष्ट आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय. हा आहे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि हाच आहे भारताचा पहिला व्हॉइसरॉय. समजला का प्रश्न? एकदम छान. पुढे बघायचंय आपल्याला. भारताचा गव्हर्नर जनरल या पदाचं नाव आता काय ठेवलं? व्हॉइसरॉय. मग भारताचा पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग. एकदम छान, लॉर्ड कॅनिंग. राणीचा जाहीरनामा आहे ना, डर्बिन या व्यक्तीने लिहून काढला होता. कोणी लिहिलं? डर्बिन. तो वाचण्याचं काम कोणी केलं? कॅनिंगने केलं. कुठं वाचला? अलाहाबाद या ठिकाणी वाचला. कधी वाचला? 1 नोव्हेंबर 1858 एकदम छान. काय केलं त्यांनी? राणीचा जाहीरनामा वाचला. याचनुसार व्हॉइसरॉय पदाची निर्मिती करण्यात आली. याच कायद्यानुसार व्हॉइसरॉय पदाची निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर एक नवीन पद बनवलं गेलं, भारत मंत्री नावाचं. काय नावाचं? त्याचनुसार एक नवीन पदाची स्थापना करण्यात आली, भारत मंत्री. तर चला बघूया का भारत मंत्री कोण होते. पहिले भारत मंत्री लॉर्ड स्टॅनली. कोण होते? कुठं लिहिले? कुठं गेले? हा, इकडे आले बघा. लॉर्ड स्टॅनली. पहिले भारत मंत्री कोण? लॉर्ड स्टॅनली. दुसरे भारत मंत्री चार्ल्स मूल. आपण 2-3 लेक्चर आधी एक व्यक्ती बघितला होता, चार्ल्स वूड. हा, चार्ल्स वूड कुठे बघितला होता सांगता येईल का? एकदम छान. 1784 मध्ये बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. पिट्स इंडिया कायदा लागू झाला आणि बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. बोर्ड ऑफ कंट्रोलचे पहिले अध्यक्ष चार्ल्स वूड. एकदम छान. दोघांमध्ये जमलिंग करायची नाही. हे बघा ट्रिक सांगतो तुम्हाला. काय करायचं? पहिला कोण आहे? चार्ल्स वूड. असं लक्षात ठेवायचं का पहिले लाकूड आलं? पहिले काय आलं? लाकूड आलं. वूड म्हणजे लाकूड. सगळ्यांना माहिती ना? इंग्रजी शिकले ना? एवढी थोडीफार इंग्रजी येते ना? हा, चांगली इंग्रजी येते तुम्हाला. पहिले कोण होते? चार्ल्स वूड, बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष. नंतर आला चार्ल्स मूल कधी आला? नंतर आला. चार्ल्स मूल कधी आला? हा, चार्ल्स मूल काय होता? दुसरा भारत मंत्री होता. 1858च्या कायद्यानुसार दुसरा भारत मंत्री कोण होता? चार्ल्स मूल. एकदम छान. समजला का? हा, जर वूड आला तर वूड घ्यायचा बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये. 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट कायद्यामध्ये त्याच्यानुसार काय स्थापन झालं? बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. बोर्ड ऑफ कंट्रोलचा पहिला अध्यक्ष चार्ल्स वूड. हा, आणि चार्ल्स मूल घ्यायचा 1858चा राणीचा जाहीरनामा. त्यानुसार दुसरा भारत मंत्री. मग पहिला भारत मंत्री कोण? लॉर्ड स्टॅनली. पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनली. दुसरा भारत मंत्री चार्ल्स मूल. एवढा घटक समजला? एवढ्या घटकामध्ये काय अडचण? चला तर मग आता बघूया 1857चा उठाव. 1857चा उठाव कॅनिंगच्या काळामध्ये झाला. त्याचबरोबर कॅनिंगला श्रेय जातं 1857चा उठाव मोडून काढायचं. 1857चा उठाव कोणी मोडून काढला?
लॉर्ड कॅनिंगने. तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे 1857चा उठाव. पाणी द्या रे थोडं, घसा जाम झाला बोलू बोलू. हे बघा एवढी धावपळ करावं लागते तुमच्यासाठी. फेमस 1857चा उठाव मोडून कोणी काढला? लॉर्ड कॅनिंगने. एकदम छान. कोणी मोडून काढला? झाला कोणाच्या काळात? त्याच्याच काळात झाला होता. तर आपल्याला जाणून घ्यायचंय का 1857चा उठाव म्हणजे नेमकं काय झालं. 1857चा उठाव म्हणजे भारतीय लोकांना इंग्रजांवरचा राग होता. इंग्रज लोकांवरती, ब्रिटिशांवर भारतीय लोकांना राग होता. तर तुम्ही आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप केला, आम्हाला चांगली वागणूक देत नव्हते, आम्हाला आमच्या पद्धतीने जगू देत नव्हते, आमच्यावर राज्य केलं. त्यासाठी भारतीय चिडून गेले. भारतीय लोक काय झाले? खवळले, चिडून गेले आणि त्यांनी उठाव ठरवला. त्यांनी एक उठाव ठरवला 1857चा उठाव. याआधी भरपूर उठाव झाले, वेल्लोरचा उठाव झाला, इत्यादी उठाव झाले. पण इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा उठाव हा आलाय 1857चा उठाव. 1857चा उठाव तितका सफल नव्हता आणि तितका अपयशही नव्हता. हा कुठेतरी मध्यभागी होता, कुठेतरी मध्यभागी होता. 1857चा उठाव ब्रिटिशांच्या विरुद्ध झालेला हा शिपायांचा बंड. तर आपल्याला जाणून घ्यायचं का या उठावामध्ये नेमकं काय झालं. तर उठावाची पहिले आपल्याला कारण बघायची, उठावाची पार्श्वभूमी बघायची का ह्या उठावामध्ये नेमकं काय झालं. चला तर मग सुरू करूया उठावाची पार्श्वभूमी. पहिलं आहे राजकीय कारण. पहिलं काय आहे? राजकीय कारण. लॉर्ड डलहौसी आठवतोय ना तुम्हाला? कार्यकाळ सांगता येईल? 1848 ते 1856. 1848 ते 1856. एकदम छान. यांनी केलेले दत्तक वारस नामंजूर आपण बघितलं. त्याच्यामध्ये काही दत्तक वारस नामंजूर केले होते. सातारा, संबळपूर, उदयपूर, झाशी, अवध इत्यादी. बरोबर. हे संस्थानं काय केले होते? त्यांनी दत्तक वारस नामंजूर कायद्याखाली खारिज करून टाकले, बरखास्त करून टाकले, नष्ट करून टाकले. बरोबर. तर हे भारतीयांना आवडलं नव्हतं. भारतीयांनी अनेक संस्थानं ब्रिटिशांनी जप्त केली. भारतीयांचे खूप सारे संस्थान आहे ना ब्रिटिशांनी जप्त करून घेतले. त्यांना कुठलीही नोटीस न देता किंवा कुठलीही एक संमती न देता त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध हे संस्थान काय केले? ब्रिटिशांनी जप्त करून घेतले, त्यांच्या ताब्यात करून घेतले. एकदम छान. आणि ब्रिटिशांनी काय केलं? जे अवध संस्थान होतं ना, अवध संस्थान, हे अवध संस्थान विलीन करून घेतलं स्वतःकडे. काय केलं? हा, ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात करून घेतलं. हे झालं त्याचे राजकीय कारण. पुढचं बघायचंय आपल्याला त्याचे आर्थिक कारण. आपल्याला पुढचं बघायचंय त्याचं आर्थिक कारण. का नेमकं आर्थिक कारण काय होते? आर्थिक कारण होतं पहिलं शेतकऱ्यावर आवर्जून लावलेला वाढीव कर. आपण बघितलं ना, कर वसुलीसाठी 2 पद्धती आणल्या होत्या त्यांनी शेतसारा जमिनीच्या. एक कायमधारा, 1793 ची कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धतीची मूळ संकल्पना सर जॉन शोर. आणि एक 1820 ला आणली होती रयतवारी पद्धत. कोणती? रयतवारी पद्धत. रयतवारी पद्धतीची मूळ संकल्पना थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड. थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड. या जमीन सारा पद्धतीमध्ये काय होतं? शेतकऱ्याकडून आहे ना, शेतकऱ्याची परवानगी नसतानाही त्याच्याकडून आवर्जून एक कर वसूल केलं जायचं. तर हे आर्थिक कारण होतं. काय होतं? आर्थिक कारण होतं. त्याचबरोबर भारतामध्ये जेवढे काही कारागीर होते, मजूर लोक होते, व्यापारी वर्ग होते, त्यांच्या जागी मशिनींनी घेतल्या. त्यांच्या जागी काय झालं? आधुनिकीकरणाच्या मशिनींनी त्यांची जागा घेतली. त्यामुळे त्यांचा रोजगार गेला. याचीही भारतीयांना चीड होती का आमचा रोजगार या गोष्टीमुळे चालले गेला. सामाजिक आणि धार्मिक कारण. सामाजिक आणि धार्मिक कारण. भारतामध्ये पहिले जुन्या चालीरूढी चालू होत्या. जसं 1829 पर्यंत आपण बघितलं सतीप्रथा पद्धत. सतीप्रथा पद्धत सांगता येईल का काय? एखादा व्यक्ती मेल्यावर त्याच्या पत्नीलाही त्याच्यासोबत दहन केलं जायचं. याला म्हणतात सतीप्रथा पद्धत. सतीप्रथा पद्धत बंद कोणाच्या काळात झाली? विल्यम बेंटिंग, राजाराम मोहन रॉय यांच्या साह्याने विल्यम बेंटिंग यांनी बंद केली. बरं का. महत्वाचा प्रश्न आहे, पोलीस भरतीला 100% येणारा प्रश्न. याच्यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारता आणि भरपूर जिल्ह्यांमध्ये प्रश्न विचारता का 1829 ला कोणती प्रथा आहे? सती प्रथा पद्धत बंद कधी झाली?
सतीप्रथा कायदा कधीचा आहे? 1829चा आहे. एकदम छान. 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा आपण डलहौसीच्या काळात बघितला ना. विधवा पुनर्विवाह कायदा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सहाय्याने डलहौसीच्या काळात विधवा पुनर्विवाह कायदा झाला. बरोबर. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं पुस्तक सांगता येईल का? सोमप्रकाश. कोणतं? सोमप्रकाश. आणि त्यालाच एक अनुसरून दुसरं पुस्तक होतं इंदुप्रकाश. हा, इंदुप्रकाश कोणाचं? न्यायमूर्ती रानडे. एकदम छान. न्यायमूर्ती रानडेंचं. तर हे दोन कारण होते. 1829 ची सतीप्रथा, याच्यामध्ये इंग्रजांनी केलेले हस्तक्षेप, त्याचबरोबर 1858चा विधवा पुनर्विवाह कायदा. भारतीयांचं म्हणणं होतं का आम्हाला आमच्याच पद्धतीने जगू द्या, आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू नका. हे सगळं पुराणांमध्ये लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे असं चालू द्या अशी भारतीयांची विचारधारणा होती. पण ही पद्धत बंद करणं खूप गरजेचं होतं. विचार करा, स्वतःवर परिस्थिती ठेवून पहा अशी का आपल्या घरातून एखाद्याचं कालकथित असं निधन झालं, असं व्हायला नको पण असं झालं, आपल्यावर जर अशी परिस्थिती आली तर किती कठीण परिस्थिती राहील. म्हणजे किती विचित्र दुर्घटना आहे ही, किती विचित्र कायदा होता का सती टाकून द्यायचं किंवा विधवेचा पुनर्विवाह नाही होऊ द्यायचा. या आधुनिकीकरणाच्या हिशोबाने या गोष्टी खूप चांगल्या आहे आणि त्या खूप लवकरच झाल्या, त्या लवकरच होणं गरजेचं होतं. बरोबर. या गोष्टींना भारतीयांचा विरोध होता. जे पुरातन विभागाचे होते, पुरातन विचारधारणेचे जे भारतीय होते, त्यांचं म्हणणं होतं का आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू नका. बरोबर. लष्करी कारण. लष्करी कारणामध्ये महत्वाचं कारण म्हणजे का ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये भारतीय व्यक्तींना सुद्धा नोकरी दिली जात होती. भारतीय व्यक्ती सुद्धा नोकरी करायचे. भारतीय व्यक्ती नोकरी करायचे पण त्यांना वागणूक चांगली दिली जात नव्हती. ते फक्त नोकरी करायचे पण त्यांना मात्र वागणूक चांगली दिली जात नव्हती. त्यांना वागणूक आहे ना, वागणूक तळागाळाचीच दिली जायची. त्यांना वागणूक आहे ना कमी प्रतीचीच दिली जायची. पाणी घेत. त्यांना वागणूक कमी प्रतीची दिली जायची. त्यातल्या त्यात त्यांचं कधी प्रमोशन करत नव्हते. त्यांचं कधी प्रमोशन करत नव्हते. त्यांना बढतर्फी म्हणजे वाढीव पद देत नव्हते. त्यांना काय देत नव्हते? वाढीव पद देत नव्हते, प्रमोशन देत नव्हते. बढतर्फीचा अर्थ होतो पदावरून खाली करणे, दूर करणे. बरं का. एक प्रमोशन राहतं, एक डिमोशन राहतं. प्रमोशन म्हणजे वरची पोस्ट देणे, डिमोशन म्हणजे खालचे पद देणे. बरोबर. हा, तर त्यांना कमी प्रतीची वागणूक द्यायची. त्यांचा पगार बी इंग्रज व्यक्तींपेक्षा कमी राहायचा. पद जरी सारखं राहिलं, समजा एक इंग्रज व्यक्ती शिपाई आहे, एक भारतीय व्यक्ती शिपाई आहे, दोघांचं काम सारखंच, पण जो भारतीय राहील त्याला कमी प्रतीची वागणूक दिली जाईल, जो इंग्रज राहील त्याला उच्च प्रतीची वागणूक दिली जाईल. त्याचबरोबर जो भारतीय व्यक्ती राहील त्याला पगार कमी राहील, जो इंग्रज व्यक्ती राहील त्याला पगार जास्त राहील. तर भारतीयांना या गोष्टीचा राग होता का सैन्यात तर आम्ही पण आहे, नोकरी तर आम्ही बी करतोय, आम्हाला बी पगार चांगला द्या, आम्हाला बी वागणूक चांगली द्या. पण इंग्रजांकडून काही तशी वागणूक दिली गेली नाही. बरोबर. हे झालं त्याचं लष्करी कारण. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं बघायचंय त्याचं तत्कालीन कारण. आता काय बघायचंय? तत्कालीन कारण. भारतीय सैन्यामध्ये नवीन बंदुकींचा समावेश केला होता. इनफिल्ड नावाच्या बंदुका होत्या, लांब पल्ल्याच्या मोठ्या रायफल माहिती ना तुम्हाला? या रायफलींचा समावेश केला होता भारतीय सैन्यामध्ये. आधुनिकीकरणाकडे चालला होता ना भारत, मग आता सैनिकांना बंदुकी दिल्या. कधीपर्यंत भाले घेऊन फिरतील? बरोबर ना. भाले घेऊन कधीपर्यंत फिरतील? समोरचा जो गोळी मारून देईल मग भाल्याचा काय फायदा. मग आता भारतीयांना सुद्धा बंदुकी द्यायला सुरुवात झाली होती. त्यातल्या त्यात त्या लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका होत्या. काय होत्या? लांब पल्ल्याच्या मोठ्या बंदुका होत्या. ह्या बंदुकींमध्ये ना एक विशिष्ट कारतूस वापरलं जायचं. कारतूस म्हणजे ते बारूद भरण्यासाठी, त्या बंदुकीमध्ये बारूद भरण्यासाठी कारतूस असायचं. तर भारतीय सैनिकांमध्ये आणि मुस्लिम सैनिकांमध्ये अशी बातमी पसरली का ह्या कारतुसामध्ये ना गायची आणि डुकराची चरबी. त्यांच्यामध्ये खळबळ काय पसरली का हे कारतूस आहे ना जे इंग्रजांनी आपल्याला इनफिल्ड नावाच्या बंदुकांसोबत दिलेलं आहे, याच्यामध्ये ना गायची आणि डुकराची चरबी टाकलेली. त्यातल्या त्यात ते कारतूस वापरण्याआधी दाताने फाडून त्याच्यामध्ये ते बारूद टाकावं लागायचं बंदुकीमध्ये. तुम्हाला माहितीये का हिंदू धर्मामध्ये गायीला देवाचा दर्जा आहे. बरोबर. 33 कोटी देव गायीच्या रूपात असं मानलं जातं. तर
हिंदू लोकांना राग आला का आमच्या देवाची चरबी, गायीची चरबी तुम्ही त्याच्यात टाकलेली आहे. तर मुस्लिम बांधवांना राग आला का डुकराची चरबी, मुस्लिम धर्मामध्ये डुकराला अपवित्र मानतात, ते त्याचं नाव पण घेते नाही. आणि त्यांच्यामध्ये खळबळ अशी उडाली का त्या डुकराची पण चरबी त्याच्यामध्ये टाकलेली. त्याच्यामुळे काय झालं, असंतुलन निर्माण झालं सैन्यामध्ये. काय झालं, असंतुलन निर्माण झालं का सैनिकांनी मग काडतूस वापरायला मना करून टाकलं. ती तारीख होती 24 एप्रिल 1857. सैनिकांनी काडतूस वापरायला मना करून टाकलं, बंड पुकारला, आम्ही काडतूस वापरणार नाही. हे झालं त्याचं तत्कालीन कारण. बरोबर, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला बघायची उठावाची पार्श्वभूमी, का नेमका उठाव झाला कधी, ठरवला कधी होता. जो 1857चा उठाव आहे ना, हा उठाव ठरवला होता 31 मे 1857ला. त्यांनी नियोजित तारीख ठरवली होती. त्यांनी काय केलं होतं, उठावाची ना एक नियोजित तारीख ठरवली होती का आपल्याला 31 तारखेला बंड पुकारायचा आहे, आपल्याला 31 तारखेला इंग्रजांचा विरोध करायचा आहे, इंग्रजांना सामोरं जायचंय, आपल्याला काय करायचंय, विरोध करायचा इंग्रजांचा. किती तारखेला, 31 मे 1857ला इंग्रजांना सामोरं जायचंय. पण काय झालं, काही कारणास्तव तो उठाव 21 दिवस आधीच सुरू होऊन गेला. 10 मे 1857ला उठावाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. काय झालं, 10 मे 1857ला त्या उठावाला प्रत्यक्ष सुरुवात होऊन गेली. विचार करा, जी तारीख आपण ठरवली 31 मे आणि ती जर झाली 10 मेला, म्हणजे किती मोठा नियोजनाचा अभाव राहील. बरोबर ना. तुम्ही जर एखादं काम योजलंय का ते काम 31 तारखेला करायचंय, जर तुम्हाला त्याच्या 21 दिवस आधीच ते काम करायला लावलं, नियोजन किती अपुरं पडून जाईल. यांचं पण सेम झालं, नियोजन अपुरं पडून गेलं. ठरवलं काय होतं, वेगळंच होऊन गेलं. उठावाचं मेन ठिकाण काय होतं, मेरठ. इथून उठावाला सुरुवात झाली, मेरठ मधून या उठावाला सुरुवात झाली. आणि उठावाचं मुख्य केंद्र जर विचारलं तर दिल्ली काबीज करायची होती. काय करायचं होतं, दिल्लीवर कब्जा करायचा होता. उठावाचं मुख्य केंद्र काय होतं, दिल्ली. आणि उठावाला सुरुवात कुठून झाली, मेरठ वरून. 1857च्या उठावामध्ये मंगल पांडेने 29 मार्च 1857ला मेजर हुसेन या व्यक्तीवर गोळीबार केला. कोणावर गोळीबार केला, किती तारखेला, मंगल पांडे ह्या व्यक्तीने 29 मार्च 1857ला मेजर हुसेनला गोळी मारली. मेजर हुसेनला गोळी मारली कुठं, बाराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे आणि मेजर हुसेन दोघं पण होते. त्यांनी काय केलं, त्या मेजर हुसेनला गोळी मारली 29 मार्च 1857ला. त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांना त्याच्या तुरंत 10 दिवसांनीच 9 एप्रिल 1857ला फाशी देण्यात आली. मंगल पांडेला 9 एप्रिल 1857ला फाशी देण्यात आली. कायद्याचं उल्लंघन केलं ना त्यांनी, जरी बंड पुकारला असला पण त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं. याच्यामुळं इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. कधी, 9 एप्रिल 1857. इंग्रजांच्या मताने त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं, त्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली 9 एप्रिल 1857. उठावाचं मुख्य केंद्र काय काबीज करायचं होतं, दिल्ली काबीज करायची होती. केली पण होती, पण त्याच्याच 10-15 दिवसांनी इंग्रजांनी ती दिल्ली परत मिळवून घेतली. कारण इंग्रजांकडं सैन्य खूप होतं, भारतीय लोकांकडे सैन्याचा अभाव होता. बरोबर ना. भारतीय लोकांकडे सैन्य नव्हतं. त्यातल्या तळागाळातले लोक जास्त उतरलेले होते. जे सावकार लोक होते, मोठे मोठे लोक, ते या उठावामध्ये सामील झाले नव्हते. त्याचबरोबर खूप सारे भारतीय इंग्रजांना मिळून गेले होते, म्हणजे फितुरी केली होती. खूप साऱ्या भारतीय लोकांनी भारतीयांशी फितुरी केली आणि इंग्रजांना जाऊन सामील झाले. त्याच्यामुळे उठाव फेल गेला होता. ज्यावेळी उठाव जेव्हा झाला त्यावेळी दिल्लीचा कमिशनर होता सायमन फ्रेझर. आपल्याला परत एकदा बघायचं आहे. 1902 ला फ्रेझर आयोग येणार आहे. पोलीस प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी फ्रेझर आयोग स्थापन होणार आहे 1902 मध्ये. 1902 ला 20 जून 1857 ला इंग्रजांनी झाशी आणि ग्वाल्हेर हे 2 ठिकाण जिंकून घेतले. इंग्रजांनी ग्वाल्हेर आणि झाशी कधी जिंकले,
20 जून 1857 ला इंग्रजांनी झाशी आणि ग्वाल्हेर हे 2 ठिकाण जिंकून घेतले. बरोबर. 12 मे 1857 ला बहादूर शाह दुसरा याला दिल्लीचा सुलतान घोषित केलं. 11 मे या दिवशी भारतीयांनी दिल्ली जिंकली होती. भारतीयांनी काय केलं होतं? भारतीयांनी दिल्ली जिंकली 11 मे ला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी 12 मे 1857 बहादूर शाह दुसरा याला दिल्लीचा सुलतान घोषित केलं. याला काय केलं? दिल्लीचा सुलतान घोषित केलं. त्याच्याच काही दिवसांनी 20 सप्टेंबर 1857 इंग्रजांनी दिल्ली परत मिळवली. इंग्रजांनी दिल्ली परत मिळवून घेतली. कधी? 20 सप्टेंबर 1857 जो उठाव झाला होता 1857चा, ह्या उठावाचं नियोजन करण्यासाठी त्यांनी काहीतरी महत्वाच्या गोष्टी गुपित ठेवल्या होत्या. उठावाची निशाणी होती लाल कमळाचं फूल. ज्याच्याकडे लाल कमळाचं फूल असल समजायचं का हा आपल्या सोबत उठावामध्ये सामील आहे. का ह्या उठावाची भनक इंग्रजांना लागायला नको होती. इंग्रजांना कानोकान खबर लागायला नव्हती का आपण उठाव करतोय. त्यामुळे त्याची निशाणी ठेवली होती लाल कमळाचं फूल आणि भाकरी. लाल कमळाचं फूल आणि भाकरी हे होती उठावाची निशाणी. उठावाची मुख्य निशाणी लाल कमळाचं फूल आणि भाकरी. इथपर्यंत समजलं? तात्या टोपे यांचा देखील उठावामध्ये सहभाग होता. तात्या टोपे यांचा देखील उठावामध्ये सहभाग होता. तात्या टोपेंना फाशी झाली 18 एप्रिल 1859 मध्ये. त्यांना 2 वर्षांनी फाशी देण्यात आली शिप्री या गावामध्ये. कुठं? शिप्री या गावामध्ये तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. कधी? तात्या टोपे हे चिमाभाऊ साहेब यांच्या सोबत होते. चिमाभाऊ साहेब. तात्या टोपे कोणासोबत होते? चिमाभाऊ साहेब यांच्या सोबत होते. आणि मग त्यांना फाशी देण्यात आली. कधी? 18 एप्रिल 1859 कोणत्या गावी? शिप्री या गावामध्ये त्यांना फाशी देण्यात आली. तर तात्या टोपे यांचं मूळ नाव काय होतं? रामचंद्र पांडुरंग डबीर. तात्या टोपे यांचं मूळ नाव रामचंद्र पांडुरंग डबीर. ओके. आता आपल्याला बघायचं आहे त्याच्या पुढचा घटक. 1857चा उठाव जेव्हा झाला ना, त्या उठावाला खूप साऱ्या ठिकाणाहून कितीतरी व्यक्तींनी नेतृत्व केलं होतं. ओके. जेवढे ठिकाणं होते दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, अलाहाबाद, बरेली इत्यादी ठिकाणांवरून वेगवेगळ्या व्यक्तींनी नेतृत्व केलं होतं, सहकार्य केलं होतं 1857चा उठाव सक्सेसफुल ठरवण्यासाठी. 1857चा उठाव यशस्वी ठरवण्यासाठी एवढ्या लोकांचं व्यक्तिमत्व होतं. बरोबर. चला तर मग बघायचंय आपल्याला का कोणाकोणाचं सहकार्य कुठून होतं. जर आपण वाचायला गेलो तर आपले पाठ होणार नाही. तुम्ही रट्टा मारून पाठ करशाल, तुमचे 2 दिवस लक्षात राहतील, 3 दिवस लक्षात राहतील, 1 हप्ता लक्षात राहील, 2 हप्ते लक्षात राहील, पेपर पर्यंत लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळं हा घटक बघायचा आहे आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून, ट्रिकच्या साह्याने. तर रेडी तुम्ही? हो. चला बघायचा पुढचा घटक. एकदम छान. तर चला बघूया आपला पुढचा घटक. उठावाचे नेतृत्व आणि ठिकाण. उठावाचं ठिकाण आणि नेतृत्व. तर आपल्याला बघायचंय का कोणी कोणी कुठून काय काय नेतृत्व केलं, सहकार्य केलं ना या व्यक्तींनी. तर चला बघूया. पहिला आहे आपला दिल्ली. पहिला काय? दिल्लीला 2 भाऊ राहतात, बहादूर आणि बख्त. दिल्लीला काय? बीबी 2 भाऊ आहेत. बीबी कोणते? बहादूर आणि बख्त. 2 भाऊ कुठले? दिल्लीचे. काय नाव आहे त्यांचं? बहादूर आणि बख्त. 2 भाऊ आहे दिल्लीचे. दोघांचं नाव काय? बहादूर आणि बख्त. बहादूर आणि बख्त. एकदम छान. दिल्लीमध्ये कोणाला काही अडचण नाही. एकदम छान. दिल्लीचे 2 भाऊ कोण आहे? बहादूर आणि बख्त. म्हणजे दिल्लीवरून नेतृत्व केलं होतं बहादूर शाह आणि बख्त खान. दिल्लीवरून नेतृत्व केलं होतं बहादूर शाह आणि बख्त खान. या 2 व्यक्तींनी दिल्लीवरून नेतृत्व केलं होतं. पुढचं बघायचं आपल्याला कानपूर. असं लक्षात ठेवायचं, कानपूर आहे ना, कानपूर मध्ये कोणता अवयव दिसतोय? एक अवयव दिसतोय का आपल्या शरीराचा? कोणता? कान दिसतोय ना, कान. तर असं लक्षात ठेवायचं का आपल्या नानाला आणि आपल्या तात्याला
ऐकायला त्रास आहे, त्याचे कान कमजोर आहे, बहिरे आहे ते दोघं. कोण? नाना आणि तात्या. या नाना आणि तात्या. नाना आणि तात्या काय आहे? बहिरे. त्यांना ऐकायला येत नाही. नाना आणि तात्याला काय होतं? ऐकायला येत नाही. नाना आणि तात्याला ऐकायला येत नाही. म्हणजे काय? कानपूर लाईन बंद आहे त्यांची. कानपूर लाईन बंद कोणाची आहे? नानाची आणि तात्याची. एकदम छान. दिल्लीवरून नेतृत्व कोणी केलं? दोन भावांनी. दोन भाऊ बी बहादूर शाह आणि बख्तर खान. एकदम छान. कानपूर लाईन कोणाची बंद आहे? नाना आणि तात्याची. एकदम छान. कानपूर लाईन बंद आहे नानाची आणि तात्याची. पुढचं आहे लखनौ वरून होती बेगम हजरतमल. लखनौ माहितीये का तुम्हाला? लखनौ मध्ये 9 लाख शब्द आहे. कोणता शब्द आहे? 9 लाख हार ऐकले तुम्ही? 9 लाख हार म्हणजे 9 लाखाचा हार. काय? तुम्ही जेव्हा लग्न करशाल ना, तेव्हा तुमची बायको तुम्हाला म्हणाल मला 9 लाख हार द्या. तुम्ही म्हणशाल मला 9,000 पगार आहे, 9 लाख हार कुठून देऊ? जर पोलीस झाले तर ठीक आहे, मग तुमचा पगार जाईल तिथं 40, 50, 60, 70. तोपर्यंत तुम्ही देशाल तुमच्या बायकोला 9 लाख हार. बायकोला द्यायचा बरं का, दुसरं कुठे देऊ नका. हा, तर पुढचं आहे आपलं लखनौ वरून काय शब्द निघतोय? 9 लाख. लखनौ वरून काय शब्द निघतो? 9 लाख. 9 लाख हार द्यायचे आपल्याला बेगमला. बेगम म्हणजे बायको. बेगम काय होतो? बायको. स्वतःची बायको का दुसऱ्याची बायको? स्वतःच्या बायकोला द्यायचाल ना. हा, स्वतःच्या बायकोला 9 लाख हार द्यायचा. कोणता हार द्यायचा? 9 लाख. हा, बेगम कोण आहे तुमची? हजरतमल. बेगम कोण आहे तुमची? हजरतमल नावाची तुमची बेगम आहे. तुमची बायको आहे हजरतमल. बेगम हजरतमल. पण खूप वेळी पेपरला हिचं नाव न देता असं देता अवधची बेगम. अवध हे संस्थान आहे ना, अवध या संस्थानामधली ती बेगम आहे. कोण? बेगम हजरतमल. तर तिला काय द्यायचं आपल्याला? 9 लाख हार द्यायचा. 9 लाख हार कोणाला द्यायचा आहे? बेगमला द्यायचा आहे. कोणाला द्यायचा आहे? बेगमला द्यायचा आहे. 9 लाख समजलं? लखनौ वरून बेगम हजरतमल. लखनौ वरून नेतृत्व कोणी केलं? बेगम हजरतमल. एकदम छान. पुढचे झाशी. झाशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राणी लक्ष्मीबाई. झाशीवरून नेतृत्व कोणी केलं? राणी लक्ष्मीबाई. आणि या राणीच्या विरोधात होता कोण? ह्युरोज. ह्युरोज नावाचा एक अधिकारी होता. कोण? ह्युरोज. जेव्हा झाशीची राणी झाशीवरून नेतृत्व करत होती, राणी लक्ष्मीबाई झाशीवरून नेतृत्व करत होती, तिच्या विरोधात होता ह्युरोज नावाचा एक इंग्रज अधिकारी. ह्युरोज सोबत लढताना राणी लक्ष्मीबाईला वीर मरण आलं. तेव्हा ह्युरोज त्याच्या तोंडातून बोलला का 1857 मधला खरा शूरवीर वारला. खरा शूरवीर आज नष्ट झाला. खरा शूरवीर आज धाराशाह झाला. बरोबर. कोणाबद्दल बोलला तो? राणी लक्ष्मीबाई. तर ती एकदम पराक्रमाने लढली होती राणी लक्ष्मीबाई. कुठून? झाशी. एकदम छान. झाशीमध्ये काय अडचण नाही. पुढचं आहे अलाहाबाद. पुढचं आहे अलाहाबाद. असं लक्षात ठेवायचं. तर तुम्ही रनिंग करता ना, रनिंग करण्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे? बूट लागता ना चांगले, शूज लागता ना चांगले. नायकीचे, ऍडिडासचे, फर्स्ट कॉपी भारी बूट वापरता ना, तर ते बूट आपण अलाहाबाद वरून आणले. अलाहाबाद से लिया. जूता कहा से लिया? हा, मग अलाहाबाद वरून लियाकत आली. अलाहाबाद वरून कोण? हा, जिथं अलाहाबाद शब्द दिसल तिथून लियाकत, लिया नाव आठवायचं. अलाहाबाद से लिया. जूता कहा से लिया? अलाहाबाद से लिया. एकदम छान. अलाहाबाद से लिया. एकदम छान. पुढचं आहे आपलं बरेलीची बर्फी फेमस आहे. बरेलीची काय फेमस आहे? माहिती आहे तुम्हाला? बरेली मध्ये बर्फी फेमस आहे. ही बर्फी खानला खूप आवडती. बरेलीची बर्फी कोणाला आवडती? खानला. बरेलीची बर्फी खान. बरेलीची बर्फी खान बहादूर खान. कोणाला आवडती? खान बहादूर खानला बरेलीची बर्फी खूप आवडती. बरेलीची बर्फी कोणाला आवडती? खान बहादूर खान. एकदम छान. पुढचं आहे आपलं फैजाबाद. पुढचं काय? फैजाबाद वरून एक मौलवी होता, मौलवी अहमदुल्ला. कोण? फैजाबाद वरून कोण होता? हा, फैजाबाद वरून कोण होता? मौलवी. लक्षात ठेवायचं फक्त.
का फैजाबाद वरून नेतृत्व मौलवीने केलं होतं. एक मौलवी नावाचा व्यक्ती होता. मौलवी तुम्हाला माहिती आहे ना, मुस्लिम धर्माचा प्रसार करणारे व्यक्ती म्हणजे मौलवी. मौलवी जसं हिंदू धर्मामध्ये साधू राहतो तसं मुस्लिम धर्मामध्ये मौलाना राहतो, बरोबर. ख्रिश्चन धर्मामध्ये पोप राहतो, बरोबर. तसा मुस्लिम धर्माचा प्रचार करण्यासाठी फैजाबाद मध्ये प्रचार कोणी केला? मौलाना. फैजाबाद मध्ये मौलाना म्हणजे मौलवी अहमदुल्ला. फैजाबाद मध्ये नेतृत्व कोणी केलं? मौलवी अहमदुल्ला. एकदम छान. इथपर्यंत कोणाला काय अडचण? हा, जसं आपण दिल्लीचे 2 भाऊ बघितले होते ना, तसे आपल्याला जगदीशपूरचे 2 भाऊ बघायचे. जगदीशपूरचे 2 भाऊ कोण कोण? कुंवर सिंग आणि अमरसिंग. कुंवर सिंग आणि अमरसिंग 2 भाऊ आहे. 2 भाऊ कोण कोण? कुंवर आणि अमर म्हणून नेतृत्व केलंय जगदीशपूर वरून 2 भावांनी नेतृत्व केले. कोण? कुंवर सिंग आणि अमर सिंग. एकदम छान. पुढचं आहे आपला खानदेश. खानदेशचा खा, खर्जा सिंगचा खा. खानदेश, खर्जा सिंग. खानदेशवरून नेतृत्व कोणी केलंय? खर्जा सिंग. खानदेशवरून नेतृत्व कोणी केलंय? खर्जा सिंग. एकदम छान. खानदेशवरून नेतृत्व कोणी केलंय? खर्जा सिंग. पुढचं आहे आपला कोल्हापूर. कोल्हापूर आपलं कोल्हापूर. असं लक्षात ठेवायचं. कोल्हा ना कोल्हा, कोल्ह्याच्या जोडीला चिमणी. कोल्ह्याच्या जोडीला काय? कोल्ह्याच्या जोडीला काय? चिमणी. म्हणजे कोल्हापूरवरून नेतृत्व केलं चिमाभाऊ साहेब. कोल्हापूरवरून नेतृत्व कोणी केलं? चिमाभाऊ साहेब. चिमाभाऊ साहेबांनी कोल्हापूरवरून नेतृत्व केलं. कोल्हा आणि चिमणी सोबत आणायची. कोल्हा आणि चिमणी. एकदम छान. पुढचं आहे सातारा. असं लक्षात ठेवायचं. साताऱ्याला तुम्ही रंग आणायला गेले होते, रंग खेळायला गेले होते. साताऱ्याला काय करायला गेले? रंग खेळायला गेले. कोणासोबत? बापूजी सोबत. रंगो बापूजी गुप्ते. कोणासोबत? बापूजी गुप्ते सोबत रंग खेळायला गेले. साताऱ्याला कशासाठी गेले? रंग खेळायला. तुम्हाला शूज आणायला कुठे गेले तुम्ही? एकदम छान. शूज कुठून आणले? अलाहाबादचे लिया. बरेलीची बर्फी कोणी खाल्ली? एकदम छान. फैजाबादला मुस्लिम धर्माचा प्रचार कोणी केला? मौलवी अहमदुल्ला. एकदम छान. जगदीशपूरचे 2 भाऊ कोण? कुंवर सिंग आणि अमर सिंग. एकदम छान. खानदेशवरून खानदेशचा खानदेश. पुढचे कोल्हापूरला काय? चिमणी. कोल्हापूरला चिमण्या खूप जास्त आहे. कोल्हापूरला काय? चिमण्या खूप जास्त आहे. म्हणजे कोल्हापूर चिमाभाऊ साहेब. पुढचे साताऱ्याला रंग खेळायला गेले होते. साताऱ्याला काय करायला गेले? रंग खेळायला कुठे गेले? सातारा. म्हणजे सातारा, रंगो बापूजी गुप्ते. आणि शेवटचे फतेपूरला अजीमुल्ला खान आहे. फतेपूरला कोण आहे? अजीमुल्ला खान. अजीमुल्लाची फतेह झाली. अजीमुल्लाची काय झाली? फतेह झाली. म्हणजे फतेपूर वरून कोण? अजीमुल्ला खान. फतेपूर वरून कोण? अजीमुल्ला खान. ह्या 12 ठिकाणाहून ह्या 12 व्यक्तींनी नेतृत्व केलेलं आहे. 12 ठिकाणाहून 12 व्यक्तींनी नेतृत्व केलंय 1857च्या उठावासाठी. 1857च्या उठावासाठी. तर तुम्हाला हा संपूर्ण 1857चा उठाव समजला का? एकदम चांगल्या पद्धतीने समजला का? हो. तर आता बघूया आपला पुढचा घटक. आपण पुढच्या लेक्चर मध्ये आजसाठी एवढं. इथं स्टॉप घेऊ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी ऑनलाईन लेक्चर्स, आणि ते पण विनामूल्य, विना कुठले पैसे घेता, एकदम फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. जे क्लास लावू शकत नाही, ट्युशन लावू शकत नाही, त्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारा फायदा होईल आणि पोलीस हे पद गाठणं त्यांच्यासाठी शक्य होईल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच दाखवत राहा, आणि आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जेवढे तुम्ही सबस्क्राईब लवकर करशाल किंवा सबस्क्रायबर जेवढे लवकर वाढतील तेवढंच अजून व्हिडिओला प्रोत्साहन मिळेल, आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येईन. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.